मग काय मोनेश मोनेश. त्याचबरोबर अंतिम सामना हा 2 ओव्हरचा असेल आणि 2 ओव्हरमध्ये 4-4 चेंडू असतील. 2 ओव्हरमध्ये 4-4 चेंडू असेल. 8 चेंडूंचा हा सामना आणि या सामन्यामध्ये वावडुंगी नवीन पाहिजे हे नवीन पाहिजे की जुना पाहिजे. हे तो कॉमेंट्रेटर आहे बाबा. खरोखरच अतिशय उत्कृष्टरित्या ही स्पर्धा इथे पार पाडली आणि या स्पर्धेमध्ये फायनलला दाखल झालेले 2 संघ वावडुंगी समीर आणि वावडुंगी प्रफुल दोन्ही कर्णधारांच्या नेतृत्वाखाली अतिशय सांघिक अशी कामगिरी इथे पाहायला मिळाली वावडुंगी गावाकडून. आणि वावडुंगी गावाचे दोन्ही संघ इथे श्रीकृष्ण चषक 2024 मध्ये फायनलमध्ये दाखल झालेत. आणि आता स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत ते काते अक्षय काते आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते कॅप्टन समीर आरेकर आणि त्यांचा सामना करेल तो कर्णधार प्रफुल महाडिक. लेट्स प्ले फायनल श्रीकृष्ण चषक 2024 पर्व 6व्याचा फायनलचा हा थरार वावडुंगी प्रफुल वर्सेस वावडुंगी समीर. वावडुंगी समीर बॅटिंग करत असताना अक्षय कातेच्या बॅट मधून आलेला हा पहिला धमाका चान्स बनतोय आणि चान्स घेतलाय आणि हा पहिला गडी विकेट बाद आणि हादरा डीजे डीजे चार चेंडूंची षटक आणि हे षटकाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतं एक चेंडू 3 बाकी चेंडू आहे. झालेले आहेत पहिल्या षटकातील. 4-4 चेंडूंचा षटक असणार आहे तो म्हणजे आपल्या या मॅच मध्ये फायनलच्या थरारामध्ये काहीसा. आणि हा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे प्रफुल माडिक याचकडून ऋषिकेश साठी. ऋषिकेश जो की सेमीफायनलचा हिरो होता आपल्या टीम साठी आणि तोच ऋषिकेश परत एकदा सज्ज आहे. सबमरीन डिलिव्हरी होती परंतु पंच घोषित करतात ओव्हरची समाप्ती. लीगल डिलिव्हरी काय अप्रतिम गोलंदाजी आणि आता मात्र स्कोर धावसंख्या आहे ती 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि एक विकेट घेतलेला आहे तो म्हणजे प्रफुल याने. स्पीडअप करायचा आहे मित्रांनो प्लीज टाइमपास नको आहे कारण आता अंधार पडत चाललेला आहे. आपल्याला बक्षीस वितरण सुद्धा करायचं आहे सो प्लीज स्पीडअप करा. आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो रोशन काते आणि रोशन काते एक युवा खेळाडू वावडुंगी संघाचा आणि त्याचा सामना करतोय तो अनुभवी फलंदाज अनुभवी असा कर्णधार समीर आरेकर. 4 चेंडूंचा हे षटक आणि शेवटचं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी तो रोशन आणि रोशनचा सामना करेल समीर एक गाजलेला असा हा फलंदाज गवळी समाजातील. पुढचा चेंडू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 4 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या आहे ती 4. आता शेवटच्या 4 चेंडूमध्ये हाणामारीच्या या षटकामध्ये किती धावा जमवतील.
प्रयत्न तर नक्कीच असतील 10 ते 12 धावा जमवण्याचा, परंतु ते यशस्वी होत आहेत का ते पाहण्यालायक असेल. कारण समोर आहे समीर, स्वतः कॅप्टन पंच घोषित करतात अवांतर चेंडूच्या मदतीने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 1 बाद 5 धावा. कॅप्टन स्वतः समीर आरेकर मात्र स्ट्राईकला आता सज्ज आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. नक्कीच या 12 धावांचा पाठलाग नक्कीच हा संघ करू शकतो, कारण एक रोशन नावाचा गोलंदाज आणि रोशन आपल्या गावासाठी गोलंदाजी करतोय, परंतु त्याला फारसं यश इथे लाभत नाहीये. त्याची दिशा चुकते आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. अशीच अवांतर धावसंख्या जर समीरला मिळाली तर नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे तो 12 धावांचं आव्हान नक्कीच पार करू शकतो. 6 धावा या धावफलकावर आहे. 2 अवांतर चेंडू बॅक टू बॅक. परत एकदा रोशन, परत एकदा तीच लेन. पंच आमच्याकडे फिरतायत, परत एकदा दंडित करतायत, परत एकदा अवांतर चेंडू घोषित करतायत. बॅक टू बॅक ही वाईटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे रोशन कडून. खरं तर दबाव मला असं वाटतं आहे रोशनवरती, कारण समोर स्वतः कर्णधार आणि त्यांच्याच गावचा एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, त्यामुळे कुठेतरी तो दबावात गोलंदाजी करतोय की काय असं वाटायला लागलंय. आणि या दबावामध्ये यॉर्कर लेंथ एक चांगला चेंडू त्याने टाकला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं मिड विकेटच्या दिशेने. आणि मला वाटतं पंचांचा निर्णय ते अंतिम राहील. पंच काय डिसिजन देत आहेत पाहण्यायोग्य आहे. पंचांचा इशारा. पंचांनी डिसिजन घोषित करायचा. 2 धावा बहाल केलेल्या आहेत, ते म्हणजे वावडुंगी समीर या टीमला, कारण धावून काढलेल्या आहेत आणि थ्रो मात्र झालेला आहे. त्याच्यामुळे तो मध्ये अडथळा आलेला आहे तो बॅट्समनचा, परंतु इंटेन्शनली नसल्यामुळे ते मला असं वाटतं पंचांनी 2 धावा दिलेल्या आहेत. अशा प्रकारे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 9. नक्कीच सूरज, आपल्याला खरोखर आठवत असेल 2019च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बेन स्टोक्सच्या बॅटला लागून तिथे चौकार गेला होता, कारण तो अनइंटेन्शनल होता, त्यामुळे नक्कीच तिथे तो चौकार त्यांना स्वीकारावा लागला होता. त्याचप्रमाणे इथे आपल्याला पाहिला अनइंटेन्शनल. आणि पुढचा चेंडू रोशन याचा बघूया. समीर काय करतायत यावेळेला, मात्र चांगली गोलंदाजी होते आणि अपील होते. पंचांचा इशारा काय ठरतो इकडे? निर्धाव चेंडू. 2 सुरेख. आता मात्र चेंडू हाताळताना दिसतोय आपल्याला बॅक टू बॅक रोशन याने सेमीफायनल मध्ये सुद्धा अशीच गोलंदाजी केली होती. अवांतर चेंडूने मात्र त्याच्या धावा येत होत्या, परंतु सुरेख जे लिगल चेंडू होते त्यात मात्र तो जखडून ठेवत होता बॅट्समनना. सुरेख समोरच्या दिशेने तटवलेला हा चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसरीचा सुद्धा प्रयत्न यशस्वी. अक्षय वरणकर. सुरेख फिल्डिंग केली होती, परंतु 2 रन घेण्यापासून मात्र रोखू नाही शकला तो म्हणजे वावडुंगी समीर या टीमला. आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 11. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे पूर्वार्धातला. आणि आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल, तो म्हणजे रोशनच्या या षटकातील. नक्कीच या षटकाच्या समाप्तीनंतरला पहिली इनिंग समाप्त होईल. त्यानंतर माझा एक प्रश्न असेल तो SCSचे सलामीचे फलंदाज आणि आपले लाडके समालोचक सूरज यांच्यासाठी नक्कीच एक कठीण आणि त्यांना गोंधळात टाकणारा प्रश्न इकडे विचारला जाईल. बघूया ते कसा सामना करतायत. अवांतर घोषित करतायत ते म्हणजे पंच. आज दिवसभरात मध्ये मात्र पंचगिरी सुरेख आपल्याला पाहायला मिळाली. अक्षरशः मत एक संद असे डिसिजन आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळाले आणि आत्ता सुद्धा ते आज फायनल पर्यंत मात्र उभे ठाकलेले आहेत असे आपले हे पंच. परत एकदा ब्लॉक होलचा मारा होता, तेवढ्या सुंदर रीतीने तटवलेला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, परंतु तो असफल होतोय आणि विकेटचं पतन होतंय. 1 धाव घेतोय आणि 1 धावाच्या मदतीने मात्र धावसंख्या होती ती 13. 14 धावांचा आव्हान असेल ते म्हणजे वावडुंगी प्रफुल्ल या टीम समोर. आणि 8 चेंडूत मात्र 14 धावा करायच्या असेल त्या म्हणजे वावडुंगी प्रफुल्ल या टीमला. स्पीडअप करायचा आहे वावडुंगी. माझे सहसमालोचक सूरज महाडिक हे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहेत SCS वृंदावन संघाचे. तर माझा त्यांना प्रश्न असा आहे की ह्या टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा 2 षटकांचा आणि 3 षटकांचा सामना जिथे होत असतो तिथे गोलंदाजांचं वर्चस्व जास्त असतं की फलंदाजांचं वर्चस्व जास्त असतं? काय वाटतं? नक्कीच सर, प्रश्न तर तुमचा खूप चांगला आहे, परंतु हे ग्राउंड ठरवत असतं की वर्चस्व कुणाचं असेल. जर ग्राउंड चौफेर असेल आणि जर बाउंड्री लाईन जवळ असेल, थोडंसं आवाक्यातली असेल, तर मात्र तिथे वर्चस्व असतं ते म्हणजे फलंदाजाचं. परंतु जर ग्राउंड असं
डिक्लेअर स्वरूपाचा असेल तर मात्र तिथे गोलंदाज हवी होत असतात नेहमीच. आणि खरंच सांगतो खेळपट्टी आणि ग्राउंड ठरवत असता हवी कोण राहणार क्रिकेटमध्ये, कारण प्रत्येक ग्राउंडवर वेगवेगळी परिस्थिती आणि त्या परिस्थितीचा कोणाला फायदा होता आणि कोणाचा नुकसान होतं ते मात्र तो ग्राउंड आणि ती खेळपट्टी ठरवत असते. धन्यवाद सूरज. नक्कीच या प्रश्नाने माझं समाधान झालेलं आहे, कारण खरोखर आपण म्हणू शकतो की ग्राउंड हे ठरवत असतं. म्हणूनच प्रत्येक ग्राउंडवरती एका वेगवेगळ्या संघांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. काही संघ असतात जे गोलंदाजीच्या जोरावरती ट्रॉफ्या जिंकत असतात, तर काही संघ आपल्या फलंदाजीच्या जोरावरती ट्रॉफ्या जिंकत असतात. आणि नक्कीच प्रत्येक वेगवेगळ्या मैदानामध्ये वेगवेगळ्या खेळपट्टीवरती काही ठिकाणी मातीची खेळपट्टी असते, काही ठिकाणी सिमेंटची खेळपट्टी असते, तर ते नक्कीच या स्पर्धेमध्ये रंगत वाढवण्याचं काम इथे करत असते. नक्कीच सर. जर आपण पाहिलात की सचिन तेंडुलकर मैदान आहे भाईंदरचा, तिथे मात्र गोलंदाजावर नेहमी हवी असतात ते म्हणजे फलंदाज. आणि फलंदाजाला साजेशी ती खेळपट्टी आहे, फलंदाजाला पूरक अशी खेळपट्टी असल्या कारणाने तिथे मात्र नेहमीच फलंदाज हवी असतात. तसाच आपला एक ग्राउंड आहे तो म्हणजे टिपू सुलतान मालाडचा, तिथे सुद्धा फलंदाज हवी असतात. परंतु जर ग्राउंड बघितला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोरेगावचा, तर तिथे गोलंदाज आणि या ग्राउंडवर सुद्धा गोलंदाज हवी आपल्याला दिसतात. अगदी बरोबर. आणि आता आपण पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेले आहेत ते गोलंदाज. बॅट्समन नेम अमित. स्ट्राईकवर आहेत ते अक्षय काते, एक नावाजलेले फलंदाज आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने ढकललेला आहे. एक धाव काढण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होत आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळते ते अक्षय काते याला. 14 धावांचं आव्हान असताना मात्र पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी झालेला आहे तो निलेश वावडुंगी समीर कडून मात्र मारा करत असताना निलेश स्ट्रायकर गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मात्र फटका मारायचा होता जोरकस, परंतु कुठेतरी फटका फसला होता. तरीही 2 धावा घेण्यापासून वंचित नाही ठेवू शकले ते म्हणजे अक्षय काते याला मॅन इन फॉर्म आजच्या दिवसातला धुवाधार बॅट्समन. आणि आता मात्र समर्थक थोडेसे त्वेषात आलेले आपल्याला दिसत आहेत. आणि खरोखरच आणि ह्या 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. कुठेतरी चान्स होता, सिक्सर जातोय की काय, परंतु अप्रतिम आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली ती म्हणजे वावडुंगी समीर या संघाकडून क्षेत्ररक्षकाच्या. आणि कुठेतरी आपल्या संघासाठी त्याने 2 धावा तरी नक्कीच वाचवल्या. पुढचा चेंडू आणि अक्षयच्या बॅटमधून पुन्हा एकदा मिस हिट झाले. बघूया काय होतंय. आणि एक सोपा झेल इथे मिळतोय, अक्षयचा विकेट जातोय. त्याचप्रमाणे मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्या श्रीकृष्ण चषकमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये जे सामनावीराचे टी शर्ट होते, त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीरसाठी जे टी शर्ट देण्यात आले ते, त्याचबरोबर आपल्या समर्थ क्रिकेट संघाच्या खेळाडूंना ज्यांच्याकडून टी शर्ट देण्यात आले ते आपल्या खामगाव गावचे व्यावसायिक AK क्रिएशनचे सर्व श्री आकाशजी माडिक साहेब, त्याचप्रमाणे ते आपले मित्र देखील आहेत आकाशजी माडी साहेब, ते इथे उपस्थित झालेले आहेत. तरी त्यांचा सत्कार मला वाटतं समर्थ क्रिकेट संघाचे खेळाडू प्रवीण यांच्या हस्ते करण्यात येईल. खरोखर खूप खूप धन्यवाद आकाश माडिक साहेब, तुमचं इथं सहकार्य लाभलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण वळूया मॅचकडे. निलेश पुन्हा एकदा सज्ज सामना करेल तो म्हणजे अक्षय. 2चा प्रयत्न आणि 2चा प्रयत्न यशस्वी. 2 धावा घेण्यात यशस्वी. 2नी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 6. अक्षयचा विकेट गेल्यानंतर मात्र आता त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे चिले. आणि समोर आहे आता स्ट्राईक एंडला तो म्हणजे प्रफुल महाडिक, स्वतः कॅप्टन वर्सेस कॅप्टनची ही लढाई आता मात्र आपल्याला पाहायला नक्कीच मजा येणार आहे या फायनलमध्ये. कारण समीर समोर उभा ठाकलेला आहे तो म्हणजे प्रफुल. वावडुंगी वर्सेस वावडुंगी. 4 बॉल 8 धावांची आवश्यकता असेल. वावडुंगी प्रफुल की वावडुंगी समीर स्वतः तेच ठरवणार. स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि हा निर्धाव चेंडू
बेस्ट वर्सेस बेस्टची मॅच आपण ज्या प्रकारे इथे पाहतोय, दोन्ही संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे सर्व दोन्ही वावडुंगी गावचे सुपुत्र आणि दोन्ही खरोखर अनुभवी असे अष्टपैलू खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. ते प्रफुल आणि समीर आरेकर खरोखरच नावाजलेले हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर आणि नक्कीच एक चांगली मैत्रीपूर्ण लढत यांच्यामध्ये पाहायला मिळते. आणि त्याच मध्ये ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने तटवलेला आहे आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न, दुसरी धाव इथे पूर्ण होती आणि थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. या 2 धावांच्या मदतीने मात्र धावसंख्या वाढती उसळी घेणारी 8 वर पोहोचलेली आहे आणि आता मात्र गरज असेल ती 2 चेंडू 6 धावा. कोण असेल श्रीकृष्ण चषक 2024 चा चॅम्पियन हे ठरवणारे हे 2 चेंडू. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. समीर फ्रॉम वावडुंगी तर दुसरीकडे प्रफुल, तो सुद्धा वावडुंगी. डीपचा चेंडू होता, तेवढ्याच सुंदर रीतीने खेळून काढलेला. 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू नाही शकले. गचाळाचा थ्रो होता परंतु तेवढाच चांगला गॅदर केलाय, कव्हर केलेला आहे तो मागे आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. 2 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या 10 धावांवर पोहोचलेली आहे. 1 चेंडू 4 धावा. काय वाटतं सूरज? 1 चेंडू आणि 4 धावा, 2 एक अतिशय अष्टपैलू असे खेळाडू एकमेकांच्या समोर, दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्ट खरोखर म्हणावं लागेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, समीर वर्सेस प्रफुल, मॅन फ्रॉम वावडुंगी. दोघंही आहेत वावडुंगी गावचे सुपुत्र आणि आपल्या गावासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळत असतात. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. समीर की प्रफुल. दबाव 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 पाहायला मिळतंय. पंच इशारा करतायत, अवांतर दंडित करतायत आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर धावसंख्या होतीये ती 11. कहाणी में ट्विस्ट. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल परंतु मोठा फटका गरजेचा आहे. पण तरीही सांगतो सर, जर 1 चेंडू मध्ये मात्र 3 धावा धावूनही निघू शकतात. काय वाटतं? 1 चेंडू आणि 3 धावा आणि खरोखर आपण पाहतोय की थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चुका आपल्याला पाहायला मिळाल्या आणि शेवटच्या चेंडूवरती बघूया काय होतं. 1 चेंडू आणि 3 धावा चांगल्या प्रकारे तटकावला समोरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे राहील आणि चांगलं क्षेत्ररक्षण झाला. थोडासाही फंबल इथे पाहायला मिळाला नाही आणि समीर वावडुंगी समीर संघाचा इथे विजय होते. उत्कृष्ट अशी फिल्डिंग इथे पाहायला मिळाली समीरच्या संघाकडून आणि अनप्रोफेशनल थोडंसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मैत्रीपूर्ण